नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माती परीक्षण म्हणजे काय, माती परीक्षणाचे फायदे काय आहे, सोबतच माती परीक्षण करताना कोणकोणत्या काळजी घ्यायची आहे. आणि या सर्व गोष्टीवर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत कृषी विभागातील बी.एस. चौधाळे मॅडम आपल्या सोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया आणि माती परीक्षण म्हणजे काय, सोबतच या सर्व गोष्टीची इत्थंभूत माहिती आपण आज जाणून घेऊया. तर मंडळी, मी सुतीक्ष्ण धोटे आणि तुम्ही बघत आहात इंडियन फसन. तर मंडळी, आज आपल्यासोबत बी.एस. चौधाडे मॅडम आहेत. मॅडम, खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्व तुमचं आपल्या चॅनलवरती. मॅडम, सर्वात पहिला माझा प्रश्न राहील की माती परीक्षण म्हणजे नेमकं काय? माती परीक्षण म्हणजे ज्याप्रमाणे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो त्याचप्रमाणे आपल्याला जमिनीची सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. कारण जमीन सुद्धा आपण बघतोय दिवसेंदिवस आजारी पडत चाललेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संतुलित खताचा वापर कसा करावा, आपल्या जमिनीत कोणते मूलद्रव्यांची कमतरता आहे, कोणते जास्त प्रमाणात आहे, याचे परीक्षण करण्याकरिता आणि त्यानुसारच खतांचं व्यवस्थापन करण्याकरिता माती परीक्षण करणे हे आवश्यक आहे. आता बहुतेक वेळा माती परीक्षण करताना शेतकरी वेगवेगळ्या प्रकारे माती जमा करतो. साधारणतः आता माती परीक्षण म्हटलं की धडकन माती उचलाची आणि ती माती कृषी विभागामार्फत किंवा मातीच्या आपल्या प्रयोगशाळेमध्ये नेऊन द्यायची. हे योग्य आहे का? नाही, हे योग्य नाही. जर आपल्याला तांत्रिकदृष्ट्या जर माती नमुना काढायचा असेल, तर तो तांत्रिकदृष्ट्याच निघाला पाहिजे. जर आपलं शेत हे 1 एकरचं आपला समजा प्लॉट असेल, तर आपल्याला झिगझॅग पद्धतीने स्पॉट निवडून त्याच्यामधले आपल्याला 5 नमुने वेगवेगळ्या पद्धतीने काढायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला 5 ठिकाणी व्ही आकाराचा खड्डा जर आपण सोयाबीन असो, तूर असो या पिकाकरिता जर आपण माती परीक्षण करत असू, तर आपल्याला 15 सेंटीमीटर आकाराचा व्ही आकाराचा खड्डा करायचा आहे आणि त्याच्या कडा आपल्याला अशा काठीच्या सहाय्याने खचायच्या आहे आणि तो पूर्ण जो माती ती गोळा होईल पाची खड्ड्यातली ती आपल्याला एका ठिकाणी करायची आहे आणि एका ठिकाणी केल्यानंतर त्याचा गोल असा भाकरीच्या आकाराने आपल्याला तो गोल करायचा आहे आणि त्याच्या गोल केल्यानंतर त्याचे 4 भाग आपल्याला करायचे आहे. 4 भाग केल्यानंतर समोरासमोरील 2 भाग आपल्याला काढून द्यायचे आहे आणि 2 भाग आपल्याला जवळ ठेवायचे आहे. आणखी ते 2 जे भाग आपण आपल्या जवळ ठेवलेले आहे त्याचा आणखी गोल करायचा, त्याचे 4 भाग करायचे आणि त्याचे सुद्धा समोरासमोरील 2 भाग काढून फेकायचे आणि 2 भाग आपल्याकडे ठेवायचे आहे आणि त्या 2 भाग अशापर्यंत करायचे आहे की जोपर्यंत आपल्याला अर्धा किलो नमुना हा मिळत नाही आणि तो जो नमुना तयार होईल तो आपल्याला कापडी पिशवीमध्ये भरायचा आहे. तो कापडी पिशवीमध्ये भरल्यानंतर त्याच्यावर आपल्याला शेतकऱ्याचे नाव, गाव, सर्वे नंबर, यापूर्वी कोणते पीक घेतले आहे आणि नंतर कोणते पीक घेणार आहोत हे सर्व त्याच्यामध्ये आपल्याला नमूद करायचं आहे आणि असा नमुना आपल्याला हा प्रयोगशाळेमध्ये पाठवायचा आहे. अशा प्रकारेच काढलेला नमुना हा तांत्रिकदृष्ट्या आणि आपला जो रिपोर्ट येईल प्रयोगशाळेमधला तो व्यवस्थित येईल. म्हणजे त्यानुसार शेतकऱ्याला व्यवस्थित आपलं खत व्यवस्थापन कसं करायचं हे कळेल. आता तुम्ही जे सांगितलं की माती नमुना काढायचा कसा, म्हणजे बरोबर व्ही आकाराचा गड्डा कसा करायचा किंवा आपण लोखंडी काडीच्या साह्याने, आपल्या लोखंडी गजाच्या साह्याने किंवा कोयपीच्या साह्याने न करता आपण काडीने काढायचा. आता सगळ्यात मेन मुद्दा येतो की कुठला माती नमुना घ्यायचा नाही. कारण की घ्यायचा कुठला हे खूप सोपे आहे, पण न घ्यायचा कुठला याच्यावर तुम्ही थोडस शेतकऱ्यांना सांगा. बर, माती नमुना काढत असताना शेतकरी बरेचदा चूक करतात. कधी एखादा गुरेढोरे बांधायची जागा असते किंवा झाडाखालची जागा असते, तिथली ऑर्गॅनिक कार्बन हा जास्त असू शकतो. त्याच्यामुळे अशा ठिकाणचा माती नमुना आपल्याला घ्यायचा नाही की जेथे गुरेढोरे आपण बांधतो, जिथे शेणखताचा आपला साठा असतो तिथला माती नमुना घेऊ नये, बांधावरचा माती नमुना घेऊ नये, झाडाखालचा माती नमुना घेऊ नये. तर माती नमुना हा रिप्रेझेंटेटिव्ह शेताच्या मधला असायला पाहिजे. तर जिथलं पाणी वाहते अशा ठिकाणचा माती नमुना घेऊ नये. आपलं आपण खत टाकलेलं असते तिथला माती नमुना हा घेण्यात येऊ नये. तर ही एक काळजी शेतकऱ्यांनी घ्यायला हवी की आपल्याला नेमका माती नमुना आपला जर व्यवस्थित आपल्याला काढायचा असेल तर अशा या 4-5 ठिकाणचा माती नमुना शेतकऱ्यांनी घेण्यात येऊ नये. आता आणखीन एक मेन मुद्दा येतो की माती नमुना केव्हा काढायचा, म्हणजे एक आयडियल टाइम केव्हा आहे, त्या टाइम फ्रेम मध्ये जर शेतकऱ्यांनी माती नमुना जर काढला तर त्याची जी रिपोर्ट येते ही योग्य येईल. तर शेतकऱ्यांनी माती नमुना काढताना उन्हाळ्यात त्यांनी पेरणीच्या आधी आपला माती नमुना काढायचा, म्हणजे मशागतीच्या वेळेस जेव्हा आपण शेणखत वगैरे देत नाही त्यावेळेस त्यांनी हा माती नमुना काढण्यात यावा. आणि शेणखताचा काय फरक येईल बरं? आता आणि बरं, पावसाळ्यात सुद्धा माती नमुना काढला तर काय फरक येणार?
पावसाळ्यात माती नमुना काढला तर आपण कारण शेणखताचा वापर केलेला असतो, जमीन नांगरलेली असते आणि पिकांचे सुद्धा अवशेष त्याच्यामध्ये आपण असतात. त्याच्यामुळे माती नमुना हा त्यावेळी काढलेला हा बरोबर येऊ शकत नाही. म्हणजे एक चांगल्या प्रकारे जर माती नमुना काढायचा असेल ते मे महिन्यामध्ये जर हं. आपण जर काढला तर एक योग्य प्रकारे माती नमुना आपल्याला मिळू शकतो. मॅडम आता एकदम सरतेशेवटी आपण एक हे सांगा की एक याचं जर आपल्याला जर सारांश जर द्यायचा असेल तर किती पर्सेंट मध्ये फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो जर माती परीक्षण आपण केलं तर? जर माती परीक्षण केलं तर आपण बघतो आहे शेतकरी आजकाल काय करत आहे की अवाढव्य खर्च जो होतो आहे शेतकऱ्यांचा तो रासायनिक खतावर होत आहे. तर जर त्यांनी जर माती परीक्षण केलं तर त्यांचा तो जो खर्च होईल तो कमी होईल आणि उत्पादनात सुद्धा त्यांच्या वाढ होईल. तर माती परीक्षणाचं महत्व मी 2 ओळीतच सांगू इच्छिते. द्याल महत्व माती परीक्षणाला, द्याल महत्व माती परीक्षणाला, होईल हातभार खत नियोजनाला. होईल हातभार खत नियोजनाला. म्हणून माझी सर्व शेतकरी बांधवांना आग्रहाची विनंती आहे की आपल्याला जर आपल्या जमिनीचं खत व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करायचं असेल तर त्यांनी आता या सीझन मध्ये आपला माती नमुना तांत्रिक दृष्ट्या काढून प्रयोगशाळेकडे तपासणी करता पाठवण्यात यावा. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपण केलेलं आव्हान शेतकरी खरंच त्याला प्रतिसाद देईल आणि जास्तीत जास्त या सीझन मध्ये माती नमुना काढून त्यांच्या मातीचा रिपोर्ट आणि त्याच्यानुसार संतुलित खताचा वापर करेल. तर मंडळी आपल्या सोबत होत्या BH चौडाळे मॅडम. मॅडम खूप खूप धन्यवाद आपला वेळातला वेळ दिल्याबद्दल. तर मंडळी आपण सुद्धा आपला माती नमुना काढून चांगल्या प्रकारे उत्पादकतेमध्ये आणि खर्च वाचून आपल्याला यावेळेस हे सीझन गाजवायचं आहे. तर मंडळी मी सुतीक्ष्ण थोटे आणि तुम्ही बघत होते इंडियन फसल. धन्यवाद.